नागपुर में यूजीसी कार्रवाई समिति के तत्वाधान में उच्च शिक्षा में समानता सुनिश्चित करने के उद्देश्य से शांतिपूर्ण रैली निकाली गई। यह रैली भीम चौक से प्रारंभ होकर संविधान चौक पहुंची। बड़ी संख्या में छात्र, सामाजिक कार्यकर्ता और विभिन्न संगठनों के प्रतिनिधि इसमें शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने यूजीसी इक्विटी रेगुलेशन 2026 को तत्काल लागू करने की मांग की। SC, ST, OBC तथा अन्य वंचित वर्गों के विद्यार्थियों को भेदभाव मुक्त, सुरक्षित और समान अवसरों वाला वातावरण मिले, यह प्रमुख मांग रही। वक्ताओं ने कहा कि शिक्षण संस्थानों में समान और न्यायपूर्ण माहौल सुनिश्चित करना यह सरकार की संवैधानिक जिम्मेदारी है। केंद्र सरकार से शीघ्र निर्णय लेने की अपील इस दौरान की गई। भाऊ, आज जे आहे यूजीसीच्या समर्थनार्थ पहिल्यांदा जे आहे सरकारच्या समर्थनार्थ एक आंदोलन केलं आपण, आणि काय नेमकं या मागचं कारण आहे, का बरं तुम्ही म्हणजे या यूजीसी ॲक्टला समर्थन करता? सर्वांना माझ्या जय हिंद, नमस्कार, अस्सलाम वालेकुम, सत श्री अकाल, जय शिवाजी फुले शाहू आंबेडकर, जय बिरसा। मी ॲडव्होकेट निखिलेश मेश्राम आहे आणि एक सज्जक आणि जागरूक नागरिक असल्याने मी यूजीसी ॲक्ट बिल याचं समर्थन करतोय। त्याचं कारण आहे, यूजीसी ॲक्ट हा जो बिल आहे हा विद्यार्थ्याच्या हितांसाठी आहे, सगळ्या व्यक्तीचा, तो कोणता गरीब किंवा श्रीमंतासाठी नाही आहे, तो SC, ST, OBC बहुजन सगळ्या लोकांसाठी आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही जातीवाद नाही आहे, हे आमच्या सगळ्याचा अभ्यास आहे। त्याच्याशिवाय भारताच्या प्रधानमंत्रीने किंवा सरकारने किंवा भूतकाळामध्ये जितके पण विद्यार्थ्यांना अडचणी झाले आहेत, ते स्कॉलरशिपसाठी झाले आहेत, फेलोशिपसाठी झाले आहेत, हॉस्टेलमध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट झाले, जितके पण तकलीफ झाले, परेशानी झाले आहेत, त्यांच्या सगळं अनुसरून, त्यांचा अभ्यास करून या शासनाने यूजीसी बिल आणलं आहे आणि या सरकारच्या समर्थनामध्ये आम्ही तो बिल लागू झाला पाहिजे म्हणून बनवलाय, लागू झाला पाहिजे म्हणून आम्ही हा समर्थनामध्ये आंदोलन घेतलं आहे। पण आपण जर पाहिलं तर भारतभर या यूजीसी बिलच्या विरोधामध्ये आंदोलन झाले, अनेक लोक याच्या विरोधात मध्ये आंदोलन केलं त्यांनी। त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणाल की ते विरोधात करत आहे, आपण समर्थनात उतरले का? मला हे म्हणायचं आहे की तुम्ही जसं म्हटलं की भारतभरात विरोध होत आहे, नाही, चुकीची बाब आहे। जर तुम्ही पाहिलं तर रेशो जर पाहाल तर 99% समर्थनामध्ये आंदोलन सुरू आहे, 1% जरी विरोध झाला असेल, पण तो विरोध करणारे कुठलेही सवर्ण जातीचे आमचे बंधू नाही, आमचे बंधू समजून घ्या। माझा खास मित्र ज्याने ॲडव्होकेटशी माझ्यासोबत शिकलाय तो दुबे खास मित्र आहे, माझे सिनियर दुबे, तुमच्या माध्यमातून ते खूप हॅपी फील करतील। एक मिश्रा नावाची बहीण आहे जिने मला राखी बांधलेला आहे, चौबे नावाचे माझे एक खास मित्र आहे जे मार्गदर्शक आहेत। तर ब्राह्मण हे आमचे दुश्मन नाही आहेत, पण ज्यांच्या मनामध्ये ब्राह्मणवाद आहे, म्हणजेच काय की काही लोकांच्या व्यापारी आहेत, काही लोकांचे स्वतःचे कॉलेजेस आहेत। यूजीसी ॲक्ट काय करणार आहे ना की बोगस कॉलेज त्यांच्यावर पण निरीक्षण करणार आहे, त्यांना आवाहन करणार किंवा बोगस कॉलेजांच्या विरोधात काम करणार आहे। त्याच्याशिवाय जे विचारधारिक जातीवादचे विचारधारिक लोक आहेत त्यांच्या विरोधात काम करणार, म्हणजे ज्याच्यामध्ये खोट आहे त्यांच्या विरोधामध्ये, म्हणून त्यांना भीती आहे। EWS जे ब्राह्मण समाज आमचे जे भाऊ बंधू आहेत त्यांना EWS हे आरक्षण जेव्हा मिळालं तर आम्ही कोणीच आंदोलन त्याचा विरोध केला नाही आणि त्यांना पण केला नाही पाहिजे। मग खरे आमचे माझे ब्राह्मण बंधू आहेत ते आम्हाला समर्थनमध्ये आहेत, तर आम्हाला वाटत नाही की ज्या लोकांना नुकसान होत आहे पॉलिटिकली किंवा ज्या लोकांना नुकसान होत आहे बिझनेसच्या माध्यमातून ते ज्यांचा विरोध करून आले, नाही तर संपूर्ण ब्राह्मण समाज आम्हाला मदत करून आले आहेत। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जे जातीवाचक विचारांचे आहे, ज्यांना जाती भेद पाहिजे, तेच या बिलाचा विरोध करत आहे असं? बिलकुल बिलकुल खरं आहे, कारण भारताच्या संविधानच्या अनुच्छेद 14 आणि 15 याचा अभ्यास करून आणि मग मी ते सांगितलं की भूतकाळामध्ये झालेले जितके पण क्राईम आहे त्याला बघून आणि विद्यार्थ्यांना होणारे अन्याय अत्याचार याला सगळं अनुसरून अभ्यास करून हा कायदा पारित करायला बिल बनवण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे की तो वाईट आहे, म्हणून भारत सरकारने त्याला आणला आहे आणि संपूर्ण भारत त्याला समर्थन करतोय। तुमचं नाव सांगा? मेरा नाम अथांग करोड़े। आज यूजीसी के आंदोलन के समर्थन में आप क्या कहोगे? यूजीसी का समर्थन हम लोग कर रहे हैं क्योंकि जो 2012 की जो पहली गाइडलाइन आई थी सरकार की वो बहुत प्रभावशाली थी। जो दूसरी गाइडलाइन आई अभी जो 13 जनवरी को आई, इसमें जो प्रावधान है वो जो थोड़े से स्ट्रिक्ट किए गए। जो यूजीसी के अंदर में क्या होता है कि जो मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन के अंडर में एक संस्था है, एक कमीशन है जो संवैधानिक रूप से काम करती है। किसी कॉलेज को डिग्री देना, उस कॉलेज के अंदर में किस हिसाब से विद्यार्थियों का करिकुलम होगा वो सबको डिसाइड करती है। अब उन्होंने एक और चीज़ लाई कि अब जो जातिवादक अगर कोई कंप्लेंट आती है
तो उसको 30 दिन के अंदर उनको रिड्रेस करना है। एक कमेटी बनाई जाएंगी समाज के अंदर में, जो विद्यार्थी जहाँ से पढ़ते हैं वहाँ पे जातिवाद को खत्म करने के लिए एक उनके बीच में जड़ें डाली जाएंगी और इस चीज़ को खत्म किया जाएगा। तो इसलिए हम लोग इसके समर्थन में, और देखा जाए कि पूरे देश भर में इसका विरोध भी हो रहा है, कोई लोग समर्थन भी कर रहे हैं, तो ये विरोध और समर्थन की बात नहीं है। ये बात है कि जिसको डर नहीं है जातिवाद करने का वो इस बिल से नहीं डरेगा, पर जिसके मन में ये बात है कि कहीं ना कहीं मैं किसी को चमार बोल देता हूँ, कहीं ना कहीं मैं किसी को पासी बोल देता हूँ, कहीं ना कहीं मैं किसी को रविदासी बोल देता हूँ, यानी जात के हिसाब से होने वाले भेदभाव को रोकने के लिए अगर कोई चीज सामने आ रही है तो मानवता के नाते तो मैं मानता हूँ कि इस तिरंगे के नीचे सभी हमारे भाई है। जैसे ब्राह्मण हो गया, मराठा हो गया, ओबीसी हो गया, एससी हो गया, एसटी हो गया, तो सभी जो भाई है, जो पढ़ रहे हैं, जो समझ रहे हैं, जिन्होंने इस बिल को पढ़ा है, वो इसके विरोध में नहीं है। विरोध करने वाले जो लोग हैं वो इन बात से डर रहे हैं कहीं हमारे बच्चों ने किसी के साथ में जातिवाद कर लिया तो उनके ऊपर कार्रवाई ना हो जाए, इसलिए वो डर उनके बीच में है। मैं मानता हूं कि सभी हमारे भाई है, सभी अगर भाई मिलकर इस बिल का समर्थन करेंगे पूरे देश में एक नई क्रांति जरूर आएंगी और विद्यार्थियों से जो क्रांति आती है वो देश को सर्वोच्च बनाती है, यही आशा हमारी होती है। संघर्षों के आदी है